हा जो रेड मध्ये दिसतोय हा हा वरती जो आहे हा नागळा ब्लॉक आहे आणि हा हा तुमचा हा येऊरचा ब्लॉक आहे आणि हा खालचा हा आमचा साऊथचा ब्लॉक आहे. आता तुम्हाला बिल्डिंगच पाहिजे. हा असा एरिया गेलाय, हा एवढा का एक्सक्लूड केलाय हे माहित नाही, ह्याची ओनरशिप पण माहित नाही. म्हणजे फॉरेस्ट मधूनच एक्सक्लूड केलंय. हा केलेला आहे. ओके. हा तर पहा ना, ह्या पूर्ण हे रहेजा ह्या अलाउ झालेलेच आहेत ना. हा 100 मीटर मध्येच आहे, इको सेन्सिटिव्ह झोन मध्येच. तर पण ते जेव्हा केलं गेलं जे आता तुम्ही जे रेग्युलर सुरू असतं ना. आणि पण आत्ताचा जो आपण इको सेन्सिटिव्ह झोन केला आता रिसेंटली पण केलंय. आता नाही केला आपण इको सेन्सिटिव्ह झोन 16ला डिक्लेअर. नाही त्यानंतर एक कलेक्टरच्या ह्याच्यात आपण परत एक करायला सांगितलं गेलं होतं, मला वाटतं 2021ला. तो झोनल प्लॅन सांगितलं ना त्याचं, तो अजून झाला नाही. झोनल मास्टर प्लॅन अजून सुरू आहे प्रक्रिया. अजून फायनल अप्रुव्हल मिळालेलं नाही. त्या अप्रुव्हल मध्ये ज्या परमिटेड ऍक्टिव्हिटी आहेत त्याच्यामध्ये रेसिडेन्शियल ऍक्टिव्हिटी परमिटेड आहे. पण रेसिडेन्शियल ऍक्टिव्हिटी तुम्ही जर म्हणताय परमिटेड आहे आता, म्हणूनच ते मग ॲनिमल्स कुठे जाणार? आता ते कारण त्या फॉरेस्टमध्येच एवढा एन्क्रोचमेंट आहे तिथे पाचपाकडी वगैरेला, हा 4000 पेक्षा जास्त घरं वगैरे, तर ॲनिमल्स जाणार कुठे? आणि परत आपण बिल्डिंग वगैरे बांधायला देतोय त्या झोन मध्ये. हा रहेजा हा पूर्ण हा इको सेन्सिटिव्ह झोन मधले बिल्डिंग आहेत. हे तर थोडसा हे बाहेर दाखव. हा दिंडोशीच दाखवताय ना तुम्ही? नाही हा रहेजा इथला आपल्या मेन गेटच्या शेजारचा. अच्छा, मेन गेटचा शेजारचा. हा पूर्ण ते मेन गेट आलं की नंतर दिंडोशीला यायचं म्हणलं तर हे मधलं एन्क्रोचमेंट. हा आपला पूर्ण एन्क्रोचमेंट आहे, फॉरेस्टच आहे ते. हे बॉर्डरवर. हा हे बॉर्डरवरचं. ओके. हे बाहेर आहे. हे आपल्या ह्याच्यात एन्क्रोचमेंट आहे. अच्छा, एवढं हे एन्क्रोचमेंट आहे आतलं. अच्छा. हे इथं बाकी ते पण हे जेव्हा एन्क्रोचमेंट होतो पण ऑलरेडी डिमार्केटेड आहे तर कसं एन्क्रोचमेंट अलाउ होतं? आणि आपण काय करतो मग आपल्या जसं फॉरेस्ट गार्ड आहे, RO आहे, तेव्हा रिपोर्टिंग वगैरे आपण होतो. थ्रू आउट द इयर झालेलं आहे. हा तर ते म्हणूनच म्हणते म्हणजे लॉंग टाइम. आणि लॉंग टाइम पासून मागच्या वेळेस जे रिहॅबिलिटेशन प्रोसेस होती ती थांबून झाली. आता हे पहा हे इथपर्यंत आहे, हे किती आतमध्ये आहे. हो तेच म्हणते, इयर आफ्टर इयर झालेलं आहे, बरोबर आहे. पण त्यावेळेला पण हे सगळं तर पोझिशन्स होते, मग रिपोर्टिंग आणि त्यावर ऍक्शन. त्यावेळेस काय केलं गेलं? फॉरेस्ट कन्झर्वेशन ऍक्ट नव्हता वगैरे, त्यावेळेस लोक हक्काने राहिले. हे पूर्ण हे म्हणजे नॉर्थला तुम्ही म्हणले पाचपाकाडीला, तिकडे 5000 टेनामेंट आहेत, आमच्याकडे 25000 आहेत हार्ट्स. बरोबर. साऊथला म्हणजे साऊथला एन्क्रोचमेंट जास्त आहे. हे पहा हे पूर्ण असं डोंगरच आहेत. हे डोंगराच्या ह्याच्यापर्यंत आलेत. हे दिंडोशीच आहे तुमचं. हे वाघेश्वरी मंदिर नाही का, मालाडचं वाघेश्वरी मंदिर आहे. तिथला हा कशामुळे सुटला हा एक संशोधनाचा सब्जेक्ट आहे. म्हणजे हा कुठला पॅच आहे आपल्या दिंडोशीचा? हा हे वाघेश्वरी मंदिर मालाडच्या तिथला. मालाड नाही, हा पण आमचा गोरेगावच आहे. ते मालाड आधी पूर्ण मालाडच म्हणायचे, पण आता ते गोरेगाव मध्येच आहे, गोरेगाव ईस्टला. हे जे सुरू होतंय हे आरेकडल्या बाजूचं आहे आता. तर हे रहेजाचं हे आणखी एवढं ब्लँक आहे, हे डोंगरच आहे. हा पण रहेजाला एवढा पूर्ण एक्सकवेट करून करून जायला कसं परवानगी दिलं जातोय? तो BMCचा हद्दीतला नाही आपला. ते म्हणूनच म्हटलं आपला बफर झोन कुठे आहे तिथे आपला फॉरेस्टला लागून जर आपण बफर म्हटलं 100 मीटर इथून 100 आणि पुढचं जो पूर्ण NNP वॉटरफॉल वगैरे दिसतं ते काही नाही आपलं प्रायव्हेट. कसं झालं ते प्रायव्हेट? कारण तुम्ही जर आर्काईव्हमध्ये गेले
माझ्याकडे पूर्ण आर्काईव्हचा रेकॉर्ड आहे, म्हणूनच मी तुम्हाला जी इन्फॉर्मेशन मागते ती त्याच्यासाठी. मी आर्काईव्हला जाऊन आणली आहे ते सगळं. तर ती प्रोटेक्टेड आणि रिझर्व्ह लँड म्हणतायत, आणि आता अचानक कसं काय ते सगळं. फिल्म सिटीचा पार्ट आहे. हो हो. हे खाली साईबांगोडा वगैरे विलेज नाही का. बरोबर. साईबांगोडा तर पहा, हे 50% गावाच्या मधून हद्द गेलेले आहे. हो. हे अतिक्रमण, हे बाहेर, हे आरेमध्ये एन्क्रोचमेंट. तर आपण आता जर सपोज एवढा आपला याच्यात गेलेला आहे एन्क्रोचमेंटमध्ये, तर आपण जे ग्रीन 30% ग्रीनचा म्हटलं जातो ते आपण कसं कॉम्पेन्सेट करतोय, किंवा काय आपला प्लॅन काय आहे? तर आपण हायकोर्टच्या ऑर्डरनुसार हे एन्क्रोचमेंट रिहॅबिलिटेशन जे पात्र आहेत त्यांना टेनामेंट्स अलॉट करून बाकीच्यांना डिमॉलिश करतोय बाकीच्यांचं. हे मुलुंडकडलं आहे. मुलुंडकड पण म्हणजे भरपूर आहे, असं म्हटलं तर भरपूर आहे पूर्ण ते. योगी हिल्स वगैरे हे किती 100 मीटरच्या आतमध्ये आहे एकदम. बरोबर. हे एवढेच आत शिरले. बाउंड्री अशी जायला पाहिजे होती खरे तर. ते कसं आत शिरले माहित नाही. हाच तर प्रॉब्लेम आहे. डेव्हलपर्स, बिल्डर्सना आपण कुठलाही परमिशन देऊन टाकतो, तेव्हा विचार करतच नाही. मल्टी स्टोरी आहे पहा. इथपर्यंत आहे माझी बाउंड्री. हे नंतर हे तुम्ही पाचपाकडी वगैरे म्हटले, हे ठाणेकडलं आलं.